खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाडांनी आज मसाजोग गावाला भेट देत देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आणि कैफियत मांडताना देशमुख कुटुंबियांना अश्रू अनावर झाले। कृष्णा आंधळे कुठे गायब झाला, पोलीस काय करतायत, एक फरार आरोपी 2 महिने सापडत नाही, यावर आपला विश्वासच बसत नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। संतोष देशमुखांच्या हत्येचं राजकारण करू नये असं आवाहनही त्यांनी केलं। सत्तेची आणि पैशाची मस्ती उतरली पाहिजे असंही त्या म्हणाल्या। तर देशमुख कुटुंबियांची आज सुप्रिया सुळेंनी मसाजोग इथे जाऊन भेट घेतलेली आहे, त्यांच्याशी संवाद साधला आणि खासदार सुळेंसमोर मग देशमुख कुटुंबाने आपली जेव्हा व्यथा मांडली, कैफियत मांडली, तेव्हा त्यांना अश्रू अनावर झालेले पाहायला मिळाले। कृष्णा आंधळे गेला कुठे, असा कसा गायब झाला? तुम्ही मला सांगताय तुम्ही ट्रॅक करू शकत नाही। अहो रोज आमचे फोन ट्रॅक करते सरकार, तो कृष्णा आंधळे सापडत नाही यांना। पटतंय कुणाला पटतं इथे की कृष्णा आंधळे सापडू शकत नाही? मला सांगा, असं शक्य तरी आहे का? जेव्हा संदीप काहीतरी त्याच्यावर बोलला तर सगळ्यांनी एवढी संदीपवर टीका केली। असं कुठे झालं? 2 महिने झाले हा कृष्णा आंधळे मिळत नाही। हा जे बोलला ते खरं बोलला, त्याचा मर्डर झाला कारण का त्याच्याकडे सर्वात गुप्त माहिती कृष्णा आंधळेकडे आहे। आणि मला कृष्णा आंधळेचा सीडीआर फोन पडला, कुठे गेला फोन? सीडीआर काढा तुम्ही, फोन असा जातो कुठे? आम्हाला सीडीआर पाहिजे। कृष्णा आंधळे आणि प्रत्येक जे 7 लोक अटक झाले त्यांचा सीडीआर हा फोनचा मिळालाच पाहिजे। खंडणी मागणं म्हणजे तो गुन्हा आहे या देशामध्ये, त्याला ईडी लागते। मला प्रश्न विचारतोय, त्या वाल्मिक कराडला तो जर खंडणी मागत होते ना सगळे, मग त्यांना आधी अटक कशी नाही झाली? त्यांना ईडी का नाही लागली? हा प्रश्नाचं उत्तर सरकारला द्यावं लागेल ना। कधी तुम्ही म्हणलं जून महिन्यात पहिलं मागितलं ना खंडणी, मे महिन्यात खंडणी मागली। जर मे महिन्यात पहिल्यांदा खंडणी मागली तर त्या काळातच मे महिन्यामध्येच त्यांना लागायला पाहिजे होतं ईडी आणि सीबीआयची, का नाही लागली तेव्हा? मी आज एक महाराष्ट्रातली महिला म्हणून, खासदार म्हणून नाही, मुख्यमंत्र्यांना मी जाणार आहे, मी त्यांना वेळ मागणार आहे आणि माझा पदर पुढे करणार आहे की बाबा आमच्या पदरामध्ये आमच्या या भावासाठी न्याय करा। आणि हे जे अंधाधुंदी कारभार चाललाय, तुम्ही आंदोलन वगैरे काही करू नका, तुमचा लढा आम्ही लढू। मग तुम्ही अन्न सोडू नका, खरंच सोडू नका, माझी विनंती राहील गावकऱ्यांना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।